सुप्रभात 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 अ व्हेरी गुड मॉर्निंग. सो आजचा दिवस इट वॉज अ व्हेरी स्लो मॉर्निंग. मी असं चहा पीत मस्त हा जॅपनीज मूवी बघत होती. मस्त आहे हां. अँड त्याच्यानंतर मी असं टाईमलॅप्स काढायचा विचार केलेला, बट काय तो निघाला नाही प्रॉपर. मग जे तुम्ही बघू शकता डिफरंट शेड्स ऑफ स्काय, OMG. मग मी पूर्ण दिवस काही शूट नाही केलं. मी सकाळीच असे तांदूळ आणि उडद डाळ हे भिजत ठेवलेलं, कारण उद्या मी बनवणार आहे डोसे. सो ह्याच्यासाठी मी 3 वाटे तांदूळ आणि 1 वाटी उडद डाळ असं प्रमाण घेतात. सो मी तसं घेतलेलं. मग मिक्सरला लावलं. पहिला मी जी तांदूळ भिजत ठेवलेले ते मिक्सरला लावले आणि त्याच्यानंतर जी उडद डाळ भिजत ठेवलेली ती मिक्सरला लावली. आणि माझी मम्मी बोलते की पोहे पण टाकलं ना 1 वाटी तर छान असं म्हणजे स्वाद येतो त्याला. तर मी 1 वाटी पोहा पण भिजत ठेवला, म्हणजे नॉट 6 तास. मी जस्ट 5 मिनटं पण नाही, 2 मिनटं असेच पोहे भिजत ठेवले आणि त्यानं लगेच मी मिक्सरला लावते. हे मी 6 तास भिजत ठेवलेलं, ऑलमोस्ट 8 to 7 hours. येस. आणि त्याच्यानंतर ना मी एक जो राईस वॉटर होता भिजत ठेवलेला, तो राईस वॉटर मी एका ग्लासामध्ये काढला आणि एका डब्यात फिल केलं फॉर माय फेस, म्हणजे फेसवर असं स्प्रे करायला. असं म्हणतात की त्याचा खूप काही उपयोग आहे. मी असे व्हिडिओज बघितलेले, म्हणून मी तसं काढून ठेवलेलं. अँड देन हे मसाला बघू शकतात, हे माझ्या सासूनी गावावरून दिलं आहे. सो आता मी हे पूर्ण वाटण फर्मिट करायला ठेवलं आहे. सो भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.